देवघरामध्ये लावण्यासाठी तुम्हाला पण अशी धूप बनवायची आहे का, जी की खूप कमी साहित्यात आणि नैसर्गिक फुलांचा वापर करून बनवलेली आहे. चला तर मग ही धूप कशी बनवायची ते तुम्हाला मी सांगते. त्यासाठी वाळलेले फुलं घ्यायचे, जे की आपल्या हाराचे फुलं असतात. आपण ते फेकूनच देणार आहोत, तर त्याचा यूज या धूपसाठी करणार आहोत आपण. तर फुलं घ्यायची आहेत, तूप घ्यायचे, चक्रीफूल, लवंग, कापूर आणि मध घ्यायचं आहे. ह्याच्यात तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, जसे तुमचे फुलं जेवढे असतील तेवढे. तर मी यामध्ये आता जो हार आहे फुलांचा, तो हार मी आता सोडून घेणार आहे. यामध्ये पिवळी आणि केशरी झेंडूची फुलं आहेत आणि आंब्याची पानं देखील आहेत. तर मी पानाचा पण यूज करणार आहे, जेणेकरून त्याचा वास अगदी छान येईल. तर एक एक करून मी ते फुलं काढून घेतले आणि ते पानं पण काढून घेतले होते. आता आपले पानं फुलं काढून झाल्याच्या नंतर जे फुलं आहेत ते वाळल्याच्या नंतर इझी हातानेच त्याचा चोळामोळा करून त्याला बारीक करायचं आणि फाईन पेस्ट करण्यासाठी मी इकडं आता मिक्सर जारचा वापर करणार आहे. तर जे आपले फुलं आहेत ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत. त्याच्यामध्ये आंब्याची पानं देखील कुस्करून मी त्याच्यातच ॲड केली आहेत. तर हे एका मिक्सर जारमध्ये भरून घ्यायचं आहे आणि जे आपलं आता चक्रीफूल, लवंग आणि कापूर आहे ते पण मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून द्यायचं आहे, कारण आता याला आपल्याला फाईन पेस्ट नाही म्हणता येणार, पण पावडर बनवायची आहे याची आपल्याला. तर छानपैकी मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे. अगदी आपल्या पावडरसारखं एवढं पण बारीक नाही, म्हणजे थोडं जसं जळेल ते अशा प्रकारे थोडं त्याच्यामध्ये भुगा राहिलाच पाहिजे. तर अशा प्रकारे त्याचं पावडर झालं पाहिजे. जळताना हे मदत करतील काड्या त्याला जळायला. तर आता वाटून झाल्याच्या नंतर एका मध आहे प्लेटमध्ये ते काढून घ्यायचे ताटामध्ये. तर आणि जे आता जास्त प्रमाणात करू शकता आणि जे मध आहे त्याचं पण प्रमाण कमी जास्त करू शकता. जोपर्यंत त्याचा एकदम असा गोळा बनत नाही ना अशा धूपकांडी बनवण्यासारखा, तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये एक एक इन्ग्रेडियंट्स ॲड करतच राहायचं आहे. तर मध आणि तूप मी त्याला टाकून घेतलं आहे त्याच्यामध्ये. आता हाताने मस्त त्याचा गोळा बनवायचा प्रयत्न करायचा आहे. तूप आणि मध टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. गव्हाचं पीठ टाकल्याच्या नंतर त्याचा एकदम गोळा बनायला मदत होईल आपल्याला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून ते असं जसं आपण कणिक भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे त्याचा गोळा बनवून घेतला होता पिठाने. जर तुम्हाला असं वाटत असेल की त्याला कलर येणार नाही किंवा वास येणार नाही, तर असं काही नाही. आपण ह्याच्यामध्ये कापूर घातलेला आहे आणि लवंग, तर त्याचा वास तर येणारच आहे. तर तुम्हाला अजून काही वासाचे साहित्य टाकायचं असेल याच्यामध्ये, तर ते तुम्ही टाकू शकता. रोज वॉटर किंवा दुसरं काही तुम्हाला फ्रेग्रन्स आवडतो तो. तर अशा प्रकारे एक एक करून मी इकडे जे आपल्या धूपकांड्या आहेत त्या तयार करून घेते. तर बघू शकता किती छान मस्त धूपकांडी तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही घरी करू शकता आणि बघू शकता रंग अजिबात गेलेला नाही आहे फुलांचा. असं पीठ टाकल्यावर रंग जाईल असं काहीच होत नाही. तर मी सगळ्या इथे रेडी करून घेतल्या होत्या धूपकांड्या. तर आता मी सायंकाळच्या वेळी हे केल्या होत्या, पण आता आपल्याला ह्याला 1 ते 2 दिवसासाठी उन्हामध्ये ठेवायचं आहे. तर मी त्याला मस्त गच्चीवर ठेवून दिलं होतं प्रखर उन्हामध्ये. तर छानपैकी अशा 1-2 दिवस आपल्याला ह्या उन्हामध्ये ठेवायच्या, जेणेकरून आपल्याला त्या यूज करता येतील. तर ही पद्धत तुम्हाला धूपकांडी बनवण्याची कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.